एवढंच या ठिकाणी मला सांगायचं। आज या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही जागा मर्यादित लढवल्या, सगळ्या मिळून आम्ही 10 जागा लढवल्या। पण त्याच्यामध्ये असं दिसतंय की 7 जागेवर आणखी काही त्याचं पूर्ण काउंटिंग झालेलं नाही, पण 7 जागेवरच्यावर आज आम्ही पुढे आहोत। किती 7 आहे? 7 जागेंच्यावर आज आम्ही पुढे आहोत। याचा अर्थ 10 जागा निवडून लढून 7मध्ये विजय मिळण्याच्या संबंधीचं चित्र, याचा अर्थ स्ट्रायकिंग रेट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये निश्चित प्रमाणे झालेला आहे। हा जो काही यश मिळालं ते यश मिळालं ते एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे असं आम्ही मानत नाही। आम्ही ही जी महाराष्ट्र विकास आघाडी केली, याचा उल्लेख माझ्या स्टेटमेंटमध्ये सविस्तर आहे, त्या आघाडीच्या वतीनं आणि विशेषतः काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि आमचे सहकारी या सगळ्यांनी एकत्रित जीवाभावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळेच हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला, तसं काँग्रेसलाही मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला सुद्धा मिळालं। आणि या जे मी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धोरणं ठरवू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची खबरदारी घेऊ, एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे। उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी ठरेल आणि ती झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल। आज काही टेलिव्हिजनवर बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो, आणखीन कोणाशी बोललो, याच्यात काही तथ्य नाही। मी काही कोणाशी बोललेलं नाही। बोलणं माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस येचुरी यांच्याशी झालं, बाकी कुणाच्या संबंधित नाही। या चर्चा करणं इतरांची याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय पातळीवरचे आमचे सगळे सहकारी आहेत, त्यांच्याशी विचारविनिमय करून केलं जाईल। सर, सगळे म्हणतात की तुमचं वय झालं आहे, या ठिकाणी हे सिद्ध झालं आहे की टायगर बुढ़ा हुआ तो क्या हुआ लेकिन जिंदा है। ठीक आहे सर हिंदीमध्ये प्लीज ब्रीफ कराल सगळं तर सर मदत तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये मिळेल असं वाटतं का? नितीश कुमार यांची मदत तुम्हाला पुढे मिळेल असं वाटतं? माहिती नाही, माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही। ते परवा अध्यक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याचं मी कमेंट करणं योग्य नाही। माझा त्यांचा सुसंवाद आत्ता झालेला संबंध आहेत, पण आत्ता बोलणं झालेलं नाही। सर, बारामतीची जी जागा होती त्यावर काटेकी टक्कर होईल असं म्हटलं जात होतं, मात्र निकाल तुमच्या बाजूने लागलेला आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? याचा उमेदवाराला विचारावं। तुम्ही अधिक सभा घेतलेल्या आहेत, तुम्ही फिरलेला आहात। नाही, काय असं आहे की माझं स्वतःचं असेसमेंट त्या मतदारसंघाचं असतं की याच्यापेक्षा वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटलं नाही। एक आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझा स्वतःचा गेले 60 वर्षाचा असोसिएशन आहे। माझी सुरुवातच तिथं झालेली होती आणि प्रचार करू न करू तिथला सामान्य माणूस जो आहे, नागरिक जो आहे, त्याची मानसिकता काय